ये माई ये, बघ त्या विधात्याने मांडलेला हा संपूर्ण खेळ कसा विस्कटीत होऊन गेलाय, पण तो पुन्हा व्यवस्थितरित्या करण्याचं सामर्थ्य आणि सत्व त्या माईमध्ये आहे. माई, तुझी ही माया बघून प्रत्यक्ष भगवंताला देखील पाझर फुटेल. पण असं असताना देखील ह्या जुलमी राजावर मात्र तसूवर देखील परिणाम होत नाहीये. सत्तेच्या भस्मासुराने मातलेल्या या राजाच्या समोर ज्या वेळेला तू उभी राहशील, त्या वेळेला नेमकं कोणतं धर्मसंकट उभं राहील हे केवळ आणि केवळ तो काळच ठरवेल. पण माई, खऱ्या अर्थाने एक जुलमी राजाच्या जाचाला न कंटाळता देखील तू आपल्या बालकांना दुग्धप्राशन करवलं आणि आपल्या मनामध्ये असलेल्या मायेचं दर्शन घडवलं. माय माय काय हे काय एवढंसं दूध, बाकीचं कुठं आहे? कुठं म्हणजे लेकराची भाकरी वगैरे पाहिजे होती म्हणून भाकरीवरती घालायला भिजवायला ना ग, म्हणून दिली. अहो सासूबाई, असं काय करतायचा? हा, शिपाई येऊन गेला आता त्याला. तो म्हणला की घरातलं समजून नेऊन गाभाऱ्यात व्हायचं आहे. कशा पायी दिलं पोरासनी? कशा पायी म्हणजे? आता ते पोराशी भुका लागतात द्यायला ना ग, त्यांच्या तोंडचं अन्न हिसकावून घ्यायचं असतंय. तू पण काय बोलतेस? कसं कळत नाही बघ तुम्हासनी? हा, मला सगळं कळतंय. तू बघ, आणि हे बघ आता ते ठेवलंय ना बघ कुलभर दूध महादेवाला घालायला. हे घे, हे बघ. काय घाबरू नकोस अगं, आपला महादेव हाय की. हे बघ, हे तुझ्यासाठी ठेवलं. तू पण. नाही नाही, अजिबात नाही. मी तुमचं काय बी ऐकणार नाही. माझं काय ऐकणार नाही? म्या तुझं ऐकणार नाही. अगं 3-3 पोरांची आई आहेस, येळभर काम करतेस. उद्या तुला काय झालं तर ती पोरं बेवारस होतील की. पे गुमान पे. नाही नाही माय. नाही काय, तू अशी नाही काय ही म्हणते ना. मग सासूबाई, हा काय करताय? हा, जीव गेला तर काय करावं? काय म्हणालीस? अगं आपला महादेव आहे की, तो शब्दांचं चांगलं करल. तू कशाला काळजी करतेस? असं म्हणताय ना, तुमच्या वाटेचं दूध तुम्ही बी पिता. मी अगं मला म्हातारीला कशाला लागतं या? पिकलं पान आज आहे नाही उद्या नाही. आता हे माझ्या वाट्याचं दूध महादेवाच्या गाभाऱ्यात व्हायला मी घेऊन जाईल. हा काय? कुठं ते म्हातारी? कुठं ते म्हातारी? काय काय म्हातारे, महाराजांच्या आज्ञा मोडायची हिम्मत तुझ्यात आलीच कुठून? म्हणलं होतं ना सासूबाई, नका करू असं. ए तू तर मागवा, हात लावायचा नाही तिला. मागवा म्हटलं की नाही? जे काय केलं ते म्या केलेलं आहे. आणि वर महादेवाच्या गाभाऱ्यात व्हायला एक खोलभर दूध घेतलंय ना बघ. हे हे एवढंच दूध? म्हातारे तू लय उर्मट वागतीस बघ. चल, अरे तुला तर आता महाराजांसमोर उभं करतो. अरे पण आता हे काय चल तू. सोडा म्हटलं ना, सोडा म्हटलं ना. ए, जे काय सांगायचं महाराजांना सांग. सोड. अरे पण अरे आवा धनी धनी. प्रधानजी, हा गाभारा अजून भरला नाही कसा? सर्व काही अघटितच म्हणावे लागेल महाराज. अहो, राज्यातले होते नव्हते तेवढे सर्व दुधाचे भरलेले हांडे गाभाऱ्यात ओतले, पण तसुबर देखील गाभारा मात्र भरलेला नाहीये. नाही नाही, आम्हाला खात्री आहे ही सगळी माया त्या साधूची आहे. आम्हाला कमीपणा यावा म्हणूनच त्यानं ही माया रचली आहे. नाहीतर एवढासा गाभारा इतक्या दुधाने भरत नाही म्हणजे काय? याचा अर्थ अगदी सोपा आहे महाराज. राणी सरकार, तुमचं ज्ञान इथं पाजळू नका. ही गोष्ट तुमच्या बुद्धिमत्तेच्या आवाक्या पलीकडची आहे. असेलही महाराज, परंतु आम्हाला याचा अर्थ उमगला आहे. हो, बरं काय म्हणायचा याचा अर्थ? याचा अर्थ हाच की श्री महादेव अजूनही प्रसन्न झालेले नाहीयेत. अरे पण काय झालं ते तरी सांगा की. अरे पण अरे दूध सांडायला लागलाय ना. अरे सोडा की. म्या काय केलं ते तरी सांगा की. अरे असं काय करतायस? अरे सोडा म्हणते. अरे पण काय घाल वसू, अगं माईच नाही, माणसं वडत वडत कुठं घेऊन जायला लागलेत ग?
अगं राजाचं म्हणणंच ऐकलं नसेल माईनं बघ. अगं बया, मग आता आता काय मग शिक्षा. माईस ना शिक्षा. काय म्हणते? अरे महाराज, महाराज हीच ती म्हातारी जिने आपल्या आज्ञेचा भंग केला. नाही महाराज, गाभाऱ्यात व्हायला दूध आणलंय. हे बघा. साऱ्या गावानं दूध आणून या गाभाऱ्यात ओतलं आणि तू आमची आज्ञा मोडलीस. दूध आणायला नकार दिला आणि आता ही खुलभर दुधाची वाटी घेऊन आमच्या समोर उभी राहिलीयस. इतकं तुझं धाडस. नाही 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 नाही, याची शिक्षा तुला व्हायलाच हवी. प्रधानजी, या म्हातारीला आत्ताच्या आत्ता मृत्यूदंड द्या. नाही नाही महाराज, महाराज नाही, माफी असावी महाराज. पुन्हा असं नाही होणार महाराज. खबरदार, तुम्ही मध्ये पडलात तर तुमचाही शिरच्छेद होईल हे ध्यानी ठेवा. नाही नाही महाराज. अरे गोविंदा, राधा, तुम्ही उगामध्ये पडू नका. अरे यो राजा, तुम्हाला मी सोडायचं नाही. सासूबाई, अहो तुम्ही राजाची माफी मागा. होय. कोणा ठाव का मन बदलून त्यांचं. अगं पण कशा पायी माफी मागायची? मी काही चूकच केलेली नाही तेव्हा. महाराज, कृपया आपण आपला निर्णय बदलावा. शक्य नाही. आमची आज्ञा मोडणाऱ्याला काय शासन मिळतं हे सगळे गावकरी बघतीलच. प्रजेमध्ये यापुढे कोणीही आज्ञाभंग करणार नाही. प्रधानजी, आमच्या आज्ञेचं तात्काळ पालन करा. अरे म्हातारे, माई माई, अगं ऐक आमचं. अगं राजाचं पाय धर ना, नाहीतर तो खरंच तुझा सर कलम करायला लावेल. माई माई ऐक ना. अरे गोविंदा, पण माझी काही चुकीच नाही तर मी कशा पायी कुणाचं पाय धरायचं रे? आणि भय माझ्या महादेवाच्याच मनात असल माझं सर कलम व्हावं, तर त्याची इच्छा. मी तयार आहे. पण महाराज, माझी एक मागणी आहे. मरायच्या अगोदर हे खुलभर दूध मला महादेवाला व्हायचंय. एवढंस दूध, खुलभर दुधाची वाटी. अगं, आम्ही साऱ्या गावाचं दूध आणून त्या गाभाऱ्यात ओतलं तरी काय झालं नाही. या तुझ्या खुलभर दुधाच्या वाटीनं काय होणार आहे? उभय, मला ठाव आहे. या समध्या गावानं आपलं समज दूध गाभाऱ्यात ओतलंय. पण महाराज, हे खुलभर दूध माझ्या महादेवाच्या वाट्याचं मी आणलेलं आहे. प्रधानजी, तुम्ही ऐकत काय बसलाय? शिरच्छेद करून टाका हिचा. महाराज, मरणाऱ्याची शेवटची इच्छा मान्य करायची राजघराण्याची परंपरा आहे. कृपया आपण ती परंपरा मोडता कामा नये. ठीक आहे, जा, तुझी इच्छा पूर्ण कर.
देवा महादेवा, अरे समध्या गावानं तुझ्या गाभाऱ्यात अभिषेक करायचा म्हणून समद दूध इथं गोळा करून ठेवलंय. अरे समध्या गावानं आपल्या पोरा बाळांना एक दुधाचा थेंब बी दिला नसेल का? राजाचं फरमान आहे म्हणून समद दूध इथं गोळा केलंय. पण नाही र, म्या नाही तसं केलं. अरे महादेवा, गाईच्या वासराला घरातल्या पोरा बाळानं थोडं थोडं का होईना दूध दिलं आणि हे माझ्या वाट्याचं दूध मी या गाभाऱ्यात घेऊन आले. महादेवा, हे बघ, माझ्या हातनं काय बाई चूक झालं असेल तर मला माफ कर. प्रधानजी, खोलवर दूध अर्पण करायला इतका वेळ लागतो का? शिपाई जा आणि त्या म्हातारीला हरपटत आणा आणि तिला मृत्यूदंड द्या. माझी माय आहे ती महाराज. महाराज, माझी हे खुलबर दूध ग्वाड मानून घेर बाबा. ए म्हातारे, अगं चल. अरे अरे थांब की. अरे मला महादेवाला दूध घालू दे. अगं चल. अरे ओम नमः शिवाय. अगं चल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अगं चल. ओम नमः शिवाय. महादेवा. अरे पण मी माय. काय म्हणते? ए म्हातारे, चल. राजा माफी असावी. राजा, राजा माझी माय आहे ती. राजा, माझ्या मायला सोडून द्या महाराज. आज कळेल सगळ्या गावाला की राजाच्या आज्ञेचा भंग केला तर किती किती कठोर शासन मिळतं ते. चल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ए म्हातारे, डोळे काय बंद करते? बस खाली. अगं बस. राजा, राजा सोडा माझ्या मायला. राजा, सोडा राजा. एक डाव माफी द्या राजा. महाराज, मी विनंती करते तुम्हाला, कृपया आपण हे थांबवा महाराज. ते आता शक्य नाही. ओम नमः शिवाय. थांबा. महाराज, 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 दुधाने गाभारा भरला. काय? चमत्कार, चमत्कार महाराज, चमत्कार. ए म्हातारे, तू काय जादूटोणा केला? म्या काय जादू टोळा करणार र? आम्ही इतकं दूध वाहूनही गाभारा भरला नाही. तू काय केलं? तुझ्या फुलभर वाटीनं गाभारा भरला. अरे हे समजी त्याची माया आहे. माझ्या महादेवानं चमत्कार केलाय र. महादेवानं चमत्कार केलाय. होताण, असत्य. महादेव असा कुठं चमत्कार करतो का?
चमत्कार नाही, मी मनोमन तृप्त झालो, भरून पावलो, म्हणून गाभारा भरला राजन. महादेवा, अरे माझ्या महादेवा. हर हर महादेव. हर हर महादेव. अरे माझ्या देवा महादेवा, अरे भरून पावले रे, भरून पावले. माई, देवा माझ्या महादेवा रे बाबा. मी खरोखरच भरून पावलो. माई, या राज्यातल्या प्रत्येकाने दूध अर्पण केले, परंतु तू एकमेव होतीस जिने सगळ्यांना दूध वाटले. आईच्या दुधावर पहिला हक्क तिच्या मुलाचा. तू त्या वासराला दूध दिलेस, मुलाबाळांची भूक शांत केलीस, आणि अखेरीस तुझ्या वाट्याचे जे होते ते तू मला अर्पण करण्यास आलीस. तू ज्या वासराला दूध दिलेस तो मीच होतो. तुझ्या नातवंडांच्या रूपातही मीच होतो. इतकेच काय, ज्या चोराला तू भाकरी दिलीस तो चोरही मीच होतो. दोन आहेत ना भाकऱ्या, हा? अगं मग एक त्याला देते मी. हा. आता ही एक भाकर तुझं घर उपाशी नाही ठेवणार. किती र तुझी रूप. एखाद्याच्या तोंडचा घास काढून जर तो माझ्या पायाशी वाहिला जात असेल तर तो मला कसा प्रिय असेल. दुधाने भरलेले हंडे माझ्या पायाशी आले, पण घराघरातील माझे भक्तगण जर उपाशी राहिले तर माझं मन कसं तृप्त होईल. पंचपक्वानाच्या नैवेद्यापेक्षा एखाद्या भुकेल्या जीवाची तृषा जर शांत कराल तर आपसुकच मी तृप्त होईल. आणि हेच या माईने केले. माई, तुझ्या या वृत्तीने मी भरून पावलो. आज मी धन्य झालं रे बाबा. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. 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 हे कृपावत्सला, हे दीनदयाळा, हे करुणाकारा, माझ्या हातून घोर अपराध घडला. मी अज्ञानी आहे, मी मूढ आहे, पण आपलं दर्शन झालं आणि मला माझ्या चुकांची जाणीव झाली. मला क्षमा करा प्रभू, मला क्षमा करा. हे राजन, तुझे हे अश्रू खोटे नाहीत. तुला तुझ्या वागण्याचा पश्चाताप होतो आहे हे मी जाणतो. तुला हे कळलं यातच सारं आलं आहे. आता पुढे मात्र आपल्या प्रजेला असे वेठीस धरू नकोस. होय प्रभू. बोला हर हर महादेव. 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 तर पाहिलं मंडळी, भगवंताला आस असते ती केवळ आणि केवळ खऱ्या भक्ताची आणि त्यांनी मनापासून मारलेल्या हाकेची. भक्ती तीच केवळ भगवंताला अपेक्षित आहे, जी प्रत्येकाच्या मनामध्ये दडलेली असते. मायेच्या रूपाने ती बाहेर येते किंवा माणुसकीच्या माध्यमातून भगवंताला देखील प्रसन्न करून घेते. याच भगवंताला आपण सर्वजण पाहू शकत नाही, कारण ती दृष्टी ही प्रत्येकाजवळ नाही. मंडळी, याच माईला भगवंत दिसला तर आपल्या गायींच्या वासरांच्या वात्सल्यामध्ये आणि आपल्या नातवांच्या निरागस भुकेमध्ये. अहो, मायेनी मागितलं तर तोंडचा घास सुद्धा काढून द्यावा हे त्या माईनी जाणलं, आणि निव्वळ जाणलं नाही तर त्याप्रमाणे ती वागली, आणि म्हणूनच भगवंताची तिच्यावर कृपा दृष्टी झाली. तर मंडळी, आता आपण पाहिली फुलभर दुधाची कहाणी. अशाच पद्धतीने अनेक व्रत आणि कहाण्या आपल्याला पाहायच्या आहे. पण तोपर्यंत
उतू नको, मातू नको, घेतला वसा टाकू नको.